कपिल पाटलांनी शब्द दिला होता की येत्या 5 वर्षात रेल्वे मुरबाडमध्ये पोहोचणार. पुन्हा 5 वर्षात म्हणजे 3 मार्च 2019 कपिल पाटलांनी उद्घाटन केलं की मुरबाड रेल्वे मंजूर झाली, उद्घाटन केलं. आणि येत्या 3 मार्च 2024ला आम्ही गाजर वाटप केलं, त्याचा निषेध केला. खरं म्हटलं तर खासदार 10 वर्ष आहे, 3 वर्ष केंद्रीय मंत्री आहात आणि केंद्रीय मंत्री असताना तुम्ही हे करू शकत नाही. आणि मी सगळ्या पत्रकारांना एक विनंती करेन, कपिल पाटील एवढे केंद्रीय मंत्री आहेत, खूप हुशार आहेत, त्यांना फक्त एवढं विचारा, तुम्ही एक खासदार म्हणून काय कामं केली, किती नॅशनल हायवे बनवले, किती प्रकल्प या लोकसभेत आणले, किती रेल्वेची कामं झाली, एकदा तुम्ही विचारा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या सर्व गोष्टी आमच्या ब्लूप्रिंटमध्ये असणार आहेत. जेही तुम्ही सांगाल विकासाचीच ब्लूप्रिंट असणार आहे आणि प्रामाणिकपणे 5 वर्ष त्याचा फॉलोअप घेऊन ते काम करणार. प्रश्न दोघांना पुन्हा आहे माझा. 2014 आणि 2024 हे खूप फरक आहे. 2014 महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एकच पक्षातून मी निवडणूक लढवली, परंतु आता महाविकास आघाडी आहे. काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असेल, आम आदमी पार्टी असेल आणि अन्य कम्युनिस्ट असतील, अनेक पक्ष आज या महाविकास आघाडीत सहभागी आहेत. आणि त्यामुळं साहजिकच ही निवडणूक ही 2014 आणि 24च्या तुलनेत सोपी आणि सहज अशी आहे. प्रिंट मीडियाला पण चान्स द्या. ते 2024 आपल्याला बघायला गेलं तर आकड्यांमधून फरक झालेला आहे, परंतु काही कामं आजही तशीच आहेत जी मी सांगितली त्यावेळेस. मलनपट्टीमध्ये मी फिरले होते, पाण्याचं दुर्लक्ष तसंच होतं, आजही तसंच आहे. म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे. जिथे जास्त मोटर्स नाही आहेत तिथे दुर्लक्ष आहे, जिथे महानगरपालिका आहे तिथे थोडंफार लक्ष दिलं जातं की महानगरपालिका असेल, नगरसेवक असतात, सगळेच भांडत असतात लोकांसाठी. परंतु आज मला असं वाटतं की आज फिरत असताना जी काही मलमपट्टीची कामं आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना पुरणदरमधली, ती शहरामध्ये तुम्हाला दिसेल, ती पण व्यवस्थित केलेली नाही. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण दाखवून देते की रस्ते काही ठिकाणचे अगदी एका स्टुलावर उंची किंवा खुर्ची एवढ्या उंचीचे केलेले आहेत आणि घरं मात्र आजही खालीच आहेत. त्या रस्त्यांना मॅच होण्यासाठी त्या ज्यांची घरं आहेत बाजूला त्यांनी घरं तोडून नवीन घरं बांधायची का त्यांच्या रस्त्यांसाठी. अजूनही तिथे स्ट्रॉंग वॉटर केलेलं नाही, बाजूचे जे साईडचे गटर असते ते केलेले नाही. म्हणजे आता येणारा उन्हाळ्यानंतरचा पावसाळा त्या घरामधलं ग्राउंड फ्लोअर पाण्याखाली जाणार हे निश्चित. म्हणजे अशी ही रंगरंगोटी केलेली आहे जी पहिल्या पावसामध्ये धुवून साफ होणार आणि जो बगार चेहरा आहे शहरांचा तो पुन्हा एकदा समोर येणार. आताच मला कोटे साहेबांनी सांगितलं की कल्याणपुरेमध्ये एक मोठा नाला बुजवण्यात येतो, विठ्ठलवाडी येतला मोठा नाला बुजवण्यात येतो. आणि असं अनेक ठिकाणी चालू आहे. म्हणजे दिव्यात सुद्धा खारफुटीची जंगलं जी आहेत तिथे भराव टाकण्यात येतोय. आता हे दुर्लक्ष करतात, लक्ष दिलं जात नाही. दुसऱ्या ठिकाणी जर काही थोडंसं फूट झालं की यांना पर्यावरण दिसतं, इथे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, खारफुटीची जंगलं तोडली जात आहेत, भराव टाकले जात आहेत. हे मात्र राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या ध्यानामध्ये येत नाहीये. म्हणजे हे कसं आहे, सबशेर असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी आपली माणसं करतात म्हणजे त्यांची माणसं तिथे दुर्लक्ष करायचं, डोळे झाकून घ्यायचे. परंतु मांजरीला माहीत नाहीये तिने डोळे झाकून दूध पित असत, त्यांनी जगाचे डोळे उघडे आहेत. आणि मला वाटतं हे कॅमेरे तिथे गेले पाहिजेत आणि हे दाखवलं गेलं पाहिजे जगाला. शैक्षणिक विषय आहे, याचं उत्तर मला द्यावंच लागेल. कारण काय आहे, आमचे खासदार डॉक्टर आहेत, 10 खासदार डॉक्टर आहेत, परंतु त्यांनी मेडिकल कॉलेज तर म्हणजे एक आपण म्हणू की
आपल्याकडे एक मानाचा तुरा असू शकतो किंवा मेडिकल कॉलेज ओपन केलं आहे गव्हर्नमेंटचं आणि त्यामुळे अनेक इथल्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन मिळेल आणि मुलं शिकतील. परंतु आमच्या इथे आरोग्य व्यवस्थाच बोंबलेली आहे. आमचे जे गव्हर्नमेंटचे म्हणजे म्युन्सिपालिटीचे म्हणा किंवा जे हॉस्पिटल्स आहेत त्यांचीच अवस्था एवढी वाईट आहे की त्या ठिकाणी लोकांना इंजेक्शन पण काय काय वेळेला अवेलेबल होत नाही, काय काय रेबीजचं इंजेक्शन मिळत नाही. ही अवस्था KVMCच्या किंवा आपल्या उल्हासनगरच्या किंवा कळव्या तर काय माणसांची प्रेतच आपण बघितले. इतकं दुर्दैव आहे आपलं. आणि डॉक्टर खासदार आहे त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर असून उपयोग नाहीये तर तुमचं विजन हे असायला लागतं आणि ते विजन महाविकास आघाडीकडे आहे आणि आम्ही ते करून दाखवू. यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ध्येय असतील ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकतात. माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. भिवंडी लोकसभेमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राजीनामा दिलेला आहे. तुमच्या आघाडीच्या वार्ताहराला कंटाळून याला काय उत्तर देणार? बघा, पहिले तर भिवंडी पूर्वचे आमदार रईसजी शेख साहेब यांनी राजीनामा हा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांकडे दिलेला आहे आणि राजीनाम्यात स्पष्ट त्यांचा उल्लेख आहे. आपणही पाहिला असेल की पक्षवाढीसाठी राजीनामा मागे झालेला म्हणजे त्यांनी असा पण जो केला होता तो त्यांनी सांगितलं होतं का पक्षवाढीसाठी त्यांनी काही सूचना केल्या आहेत आणि त्या सूचना हा वस्तू मागे घेतल्या. तुम्ही ॲक्च्युली तो नाही, दोन्ही पक्ष नाही, दोन्ही उमेदवार विषय एकच आहे. 20 मे 2024 होणारी लोकसभा निवडणूक. आज इथं आम्ही दोन्ही उमेदवार कारण कल्याण हे दोन्ही उमेदवारांना सेंटरमध्ये आहे आणि म्हणून आज आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलेला आहे. काही प्रचारासंदर्भात, निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना सूचना आणि नियोजन हे करण्यासाठी बैठक होती आणि त्या बैठकीनंतर साहजिकच आपल्याशी वार्तालाप अशा प्रकारचा आमचा एक कार्यक्रम आहे. आपण जर बघितलं तर काँग्रेसची नाराजी आता दूर झालेली आहे का? सचिन कोटे सुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे आणि ते आज तुमच्यासोबत इथे येतात, तर आता ती नाराजी दूर झाली आहे का, काय सांगा? हो, नक्कीच नाराजी दूर झालेली आहे. नाराजी नव्हती. बघा, अगोदरही मी सांगतो, महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना ही जागा मागण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे सगळे पक्ष जागा मागत होते, त्या पक्षाचे उमेदवार इच्छुक होते आणि ठीक आहे ना. त्याच्यानंतर शेवटी आपल्यालाही कल्पना आहे, बरेच दिवस भिवंडी लोकसभेचा विषय होता, त्याच्यानंतर हा विषय सुटला आणि विषय सुटल्यानंतर मग ती नाराजी वगैरे ही सगळी संपली होती. कल्याण लोकसभेत झालं प्रकाशन झाल्यानंतर त्याच्यावर भाष्य करेल. आम्हाला बघायचं आहे कोणता कोणता विकास केला ते. आपण जर बघितलं तर तुमच्या आघाडीमध्ये सपा पक्ष पण पहिले सामील होता, दुसरा आहे का? आणि रईस शेख यांची नाराजी आहे याबद्दल आपण त्यांच्याकडे चर्चा करणार आहे. सपा पक्ष पहिल्यापासून इंडिया आघाडीत सहभागी आहे आणि आजही सहभागी आहे. त्यांच्या अंतर्गत नाराजीची होती ती दूर झाली. कारण आज भिवंडीत अबू हसन आझमी साहेब आलेले आहेत, त्यांचे पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, आणि त्यांनी ती नाराजी दूर केल्यानंतर तो राजीनामा त्यांनी परत घेतला. 2 दिवसापूर्वीच आपल्या कल्याणमधलं शिवसेनेचा एक मोठा गट जो आहे तो शिंदे गटामध्ये दाखल झाल्यात. महिला अजूनही आपल्या याच्यामध्ये कुठेतरी नाराजी अंतर्गत नाराजी सुरू आहे असं वाटतं का? बघा, निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होत राहतात आणि आमच्या सचिन कोटे साहेबांनी सांगितलं की जेव्हा एकदम कारण निवडणूक आली तर जोराचा वारा चालू होतो, सुसाट्याचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळं पालापाचोला उडून जातं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहेत, त्यात काही नवीन नाही. परंतु
जरी त्या शिवसेनेतून गेल्या, कारण आपण पाहिलं असेल एवढं मोठं खिंडार पडल्यानंतर शिवसेनेला फरक नाही पडला. आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची लाट पाहिली असेल आपण, महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली असेल, पवारसाहेबांची पाहिली असेल. म्हणजे या फुटाफुटीच्या राजकारणात पक्ष गेला, सिम्बॉल गेला, त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे की आज आपलाच रिपोर्ट आहे की या 48मधून कमीत कमी 28 जागा या महाविकास आघाडीच्या आहेत. आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते झाले याचा फटका कुठेतरी लागला असं वाटतं. कारण तुम्ही बोलता की स्ट्रॉंग आहे, पण अंतर्गत नाराजगी सगळीकडनं सुरू आहे. नाही बघा, आता तो अंतर्गत विषय आहे, ते गेल्यानंतर साहजिकच आहे, पक्षांतर्गत नाराजी असतो, परंतु नाराजीचा फटका पडतो असं नाही. आणि मला वाटतही नाही की त्याच्यात काही जास्त फटका पडेल असं. सुरेशजी, ज्या पद्धतीने तिरंगी लढत भिवंडीमध्ये दिसते त्या पद्धतीने तुमचा मुद्दा सध्या तरी तिरंगी लढत दिसत नाही, कारण जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही तिरंगी आहे, चौरंगी आहे का 1 to 1 दोघेच आहोत हे काही कळत नाही. परंतु आम्ही महाविकास आघाडी यांचा जो अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे, जनहिताचा अजेंडा आहे. आपण पाहिलं असेल की 2 करोड लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या, उलट 2 करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी, महागाई बघितली असेल, या सगळ्या गोष्टी ज्या पूर्ववत करण्यासाठी आणि खास करून देशाचं संविधान, भारतीय जनता पार्टीचे खासदार एकदम खुलेआम बोलतात की आपकी बार 400 पार का, आम्हाला संविधान बदलायचं आहे, म्हणजे ही लोकशाही नष्ट करायची. आणि म्हणूनच हा महाविकास आघाडीचा, इंडिया गठबंधनचा हा लढा आहे आणि तो जिंकणार. नक्कीच मॅडम, आपण देखील पाहिलं असेल, मला वाटतं 5 ते 6 दिवसापूर्वी ABP माझा, सी वोटर आणि इतर 1-2 चॅनलचे काहीतरी होते रिपोर्ट, आणि त्याच्यात महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. बघा मॅडम, 50% लूम व्यवसाय जो भिवंडीचा आत्मा होता तो बंद पडलेला आहे, परंतु गोडाऊन व्यवसाय हा सुस्थितीत असल्यामुळं आज हजारो नाही लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. भिवंडीत जेव्हा लूमचा व्यवसाय बंद झाला, म्हणजे कमी पडला 10-12 वर्षापूर्वी, तेव्हा हजारो लोक भिवंडीतून स्थलांतरित झाले होते. पुन्हा 10 वर्षापूर्वी मग जेव्हा गोडाऊनची डेव्हलपमेंट चालू झाली, आता मीच तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्याच गोडाऊनला येऊन बघा, कमीत कमी 90 ते 95 हजार लोक, माझे 7 प्रोजेक्ट आहेत, 90 ते 95 हजार लोक तिथे काम करतात. त्या व्यवसायातून एवढा रोजगार निर्माण झाला. आणि म्हणून, परंतु हे काही विषय आता तुम्ही पाहिले असेल, तेच गोडाऊन कशा प्रकारे तोडता येईल, कशी बेकायदेशीर म्हणजे बेकायदेशीर कारवाई करता येईल, अशा प्रकारचं सगळं चालू आहे. परंतु ठीक आहे, प्रचाराचे मुद्दे का असतात? टोरेंट पॉवरचा विषय जो आहे तो नागरिकांचा खूप त्रस्त आहे लागेल, त्या बाबतीत तुमची उपाययोजना काय असणार? बघा, भिवंडी जो टोरंटो आहे तो आमच्या सगळ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि योगायोगाने, कर्मधर्म संयोगाने 2027ला त्यांचं 10 वर्षाचं ॲग्रीमेंट संपतो आणि 2027 नंतर तो ॲग्रीमेंट होणार नाही, हे मी फार जबाबदारीने बोलतो. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला टोरंटो हटवायची आहे. हां, पर्याय आहेत ना, MSCB चालेल, टाटाची वीज चालेल, आणखी कुठले असते चालले, परंतु टोरंटो 2027 नंतर आपल्याला भिवंडीत दिसणार नाही. आरोग्याचा विषय आहे. बघा, IGM सारखं हॉस्पिटल आहे, जे आज ही उपजिल्हा रुग्णालय आहे. खरं म्हटलं तरी 10 वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालय व्हायला हवं होतं. आज शेकडो लोकांचे प्राण जे गेले ना, ते याच्यामुळे गेले का त्या IGMला तशा प्रकारची व्यवस्था, ट्रीटमेंट होत नसल्यामुळं इथून ठाणा किंवा मुंबईला जाताना त्या पेशंटचा मृत्यू झालेला आहे. 10 वर्षात आज भिवंडीची लोकसंख्या आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल तर साधारणतः भिवंडी
शहर आणि भिवंडी ग्रामीण कमीत कमी 18 ते 19 लाख लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येसाठी ते हॉस्पिटल हे एकदमच अपुरं आहे. परंतु खासदारांच्या नाकर्तेपणामुळं किंवा सरकारच्या नाकर्तेपणामुळं हे काम होऊ शकलं नाही. परंतु या सर्व समस्या आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी ज्या दिवशी फॉर्म भरेल आणि जेव्हा माझी पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस एक 10 ते 12 मिनिटाची भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट मी सादर करणार आहे आणि त्या ब्लूप्रिंटमध्ये जी कामं असतील, जे मुद्दे असतील ते 5 वर्षात प्रामाणिकपणे पूर्ण करणार अशा प्रकारचं वचन मी जनतेला देणार आहे, मत मागणार आहे आणि निवडणुकीला सामोरं जाणार. सर प्रश्न 10 वर्ष खासदार आहेत मान्य आहे, परंतु आजही विकास हा अर्धवट आहे. आज मतदारसंघामध्ये फिरत असताना मला अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिसलेली आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे. म्हणजे अगदी गावांपासून ते शहरामधल्या सोसायटीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. याच्याकडे खासदारांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही. तुम्हाला गावांची नावंही सांगू शकते आणि मोठ्या मोठ्या सोसायटीची नावं सांगू शकते. उदाहरणार्थ रिजन्सी आनंद, पाणी नाही आहे. किती सिटीज वाढत आहेत? डोंबिवली शहरानगर आउटस्कर्ट्सला डोंबिवलीच्या रुणवाल झाली आहे, लोणाची होते. अनेक सिटीजना आपण परमिशन दिलेले आहेत, यांनी वाढायला परमिशन दिल्यात, लोक राहायला गेली, पाण्याची सोय काय केली, कुठल्या प्रकारच्या धरणाबद्दल चर्चा केली आहे. एवढी आपली KDMC जी आहे, KDMC किती लोकांना, किती लाखो लोकांना पाणी पुरवठा करू शकते याच्याबद्दल कुठलंही नियोजन केलं नाही, कुठलीही उपाययोजना केली नाही. त्याचप्रमाणे गावाकडची सुद्धा आहे, तिथे सुद्धा आजही पाण्याची टंचाई दुर्भिक्ष आहे. बायका आमच्या समोर येऊन ढसा रडल्या की आम्हाला पाणी मिळत नाही इथे अजिबात. ही अवस्था आज कल्याण लोकसभा मतदारसंघाची आहे, जो शहरीकरणाकडे वळत आहे, जिथे शहर जवळ आहे तिथे ही अवस्था आहे. हा तर अगदी बेसिक मुद्दा आहे की पाणी ही बेसिक नीड आहे, तीच महिलांना मिळत नाहीये. तर बाकीचे मुद्दे ते जे सांगतात आहे की आम्ही विकास केला, रस्ते केले, हे जे सांगतात हे फक्त काही शहरांपुरते आहेत. ते रस्ते सुद्धा इंजिनिअरिंग बाबत चुकीचे केलेले आहेत, चुकीचे पद्धतीने ते तयार केलेले आहेत. हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. त्यामुळे जो विकास आहे ना तो फक्त कागदावरच्या चकचकीत कागदावर मांडलेला गेला आहे, प्रत्यक्षात मात्र शून्य आहे. आणि त्यामुळे आम्ही लोकांसमोर जाताना तेच मुद्दे मांडणार की हा जो अर्धवट विकास किंवा न झालेला विकास, कागदावरचा विकास आहे, तो आता आपण काढून टाकूया आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करूया. धन्यवाद. KDMC जी 25 वर्ष सत्ता होती त्यावेळेला पाणी प्रश्न सोडवला गेलेला आहे. KDMचा जो भाग होता त्यावेळेला 25 वर्षापासूनचा, तो त्यावेळेसाठीचं पाणी जे 12 धरणामधनं पाणी येत होतं ते पुरेसं पुरत होतं. परंतु आता आउटस्कर्ट्सला मी तेच बोलते आहे, बाहेर जे डोंबिवली शहर वाढतं आहे, म्हणजे KDMC मधला भाग जो वाढतो आहे तिथल्यासाठी काय उपाययोजना केली? तुम्हाला माहिती असेल 2000 साली त्यावेळेस 27 गावं वगळली गेली होती. 27 गावांचा प्रश्न त्यावेळेला खूप महत्त्वाचा होता. ती वगळली गेली, त्यावेळेला MIDC कडनं त्याला पाणी पुरवठा होत होता, KDMC कडनं होत नव्हता. आता 27 गावं पुन्हा एकदा KDMC मध्ये आहेत, परंतु काही भागाला आजही प्राधिकरणाकडे म्हणजे MIDC कडनं पाणी पुरवठा होतोय, तोही सक्षमतेने होत नाहीये. आणि आता त्याच भागांमध्ये या नवीन इमारती सिटीज म्हणतात त्यांना, या उभारल्या जाते. आजही तिथे तोच प्रश्न तसाच आहे. प्रश्न मार्गी लागलेला आहे. सिटी वाढायला परमिशन दिली, परंतु ज्या अगोदर उपाययोजना करायला हव्यात पाणी आणि या महत्वाच्या गोष्टी त्याच्यासाठी काही केलेलं नाही. हे बघा, आम्ही उतरलोय निवडणुकीसाठी, आम्ही सगळ्या जनतेकडे मतं मागतोय. भाजप असो, इतर कुठलेही पक्ष असो, कोणी असो दे, शेवटी ते जनताच आहे. त्या कल्याण लोकसभा मतदारसंघात नुसतं भाजपच काय कल्याण पुरवेल का, दुसरा कुठला पक्षही काय, अनेक छुपे आम्हाला पाठिंबे मिळतात. लोक आमच्या पाठीशी उभे आहेत, जनता आमच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे कोण काय पाठिंबा देत आहे, समोर येऊन काय सांगतं याच्याकडे आम्ही बिलकुल लक्ष देत नाही. मला पूर्ण खात्री आहे कल्याण लोकसभेमधली संपूर्ण जनता आणि मग ते अपार्ट फ्रॉम कुठलाही पक्ष आमच्या पाठीशी ठाम उभे आहेत. आणि या वेळेला कल्याण लोकसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेमध्ये पोहोचणार.
नाही, पक्षात काही नाराजी वगैरे अशी नाही आहे. पक्षात सगळं व्यवस्थित आहे आणि सगळी लोक आमच्याबरोबर उतरलेली आहेत. तुम्ही रोज बघताय आमचे दौरे चालू आहेत. त्या ठिकाणचे त्या विधानसभेमध्ये सगळे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या सगळ्या त्या ठिकाणी येत आहेत आणि जोमाने प्रचार सुरू आहे. आज उद्धव ठाकरे गटाचे जास्त नेते इथे दिसत नाही, काय कारण? प्रचार करतायत वॉर्डात करतात तिथे. आता ही जी सभा आहे, हे ज्या तुमचं प्रेस कॉन्फरन्स आहे, हे लावलंय कल्याणमध्ये. त्यामुळे कल्याणच्या जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सगळे हजर आहेत. ऐका, कल्याण पूर्वेचा नक्की काय विकास किंवा डोंबिवलीचा नक्की काय विकास असं नसेल. विकास हा सर्वांगीण असेल. मग तो मूलभूत प्रश्नांवर हो. आता कल्याण पूर्वेला आपण बघितलं तर तिथे आपण कंजेशन बघतो, कचऱ्याचा प्रश्न बघतो, काही ठिकाणी पाणी टंचाई बघितली. कारण मी कल्याण पूर्वेचा जो भाग मलनपट्टी आहे तिथे आम्ही गेले असताना पाणी टंचाई, मी तुम्हाला गावं म्हटले, प्रचंड पाणी टंचाई आहे. म्हणजे पाण्याचा प्रश्न हा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आवासून उभा आहे. तर तो पाणी प्रश्न पहिला सोडवला पाहिजे त्या ठिकाणचा. काही ठिकाणचे रस्ते आहेत, काही ठिकाणची स्वच्छता आहे, म्हणजे एक ना अनेक असे अनेक आहेत. काही ठिकाणी बांधलेल्या इमारती ज्या अगदी जवळजवळ बांधल्या आहेत कल्याणमध्ये पूर्वीच्या, तर त्यांचा प्रश्न आहे. मला वाटतं कल्याणमध्ये केडीएमसी आणि केडीएमसी सोडून अंबरनाथ तालुक्यामधली गावं असं सगळं मिळून मला वाटतं सर्वांगीण विकास हा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक वेगवेगळ्या तऱ्हेने प्लॅनिंग करून ते केलं पाहिजे. तुम्हाला एक प्रश्न आहे. माझी विनंती पत्रकारांना कृपया प्रश्न रिपीट करू. निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होत राहतात आणि आमच्या सचिन पोटे साहेबांनी सांगितलं की जेव्हा एकदम कारण निवडणूक आली तर चोराचा वारा चालू होतो, सुसाट्याचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळं पाडापाचोला उडून जातं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहे, त्यात काही नवीन नाही. परंतु जरी त्या शिवसेनेतून गेल्या कारण आपण पाहिलं असेल एवढं मोठं खिंडार पडल्यानंतर शिवसेनेला फरक नाही पडला. आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची लाट पाहिली असेल, आपण महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली असेल, पवार साहेबांची पाहिली असेल. म्हणजे या फुटाफुटीच्या राजकारणात पक्ष गेला, सिम्बॉल गेला, त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे की आज आपलाच रिपोर्ट आहे की या 48मधून कमीत कमी 28 जागा या महाविकास आघाडीच्या आहेत. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते झाले याचा फटका कुठेतरी झाला असं वाटतं. कारण तुम्ही बोलतात की स्ट्रॉंग आहे, पण अंतर्गत नाराजगी सगळीकडे सुरू आहे. नाही बघा, तो अंतर्गत विषय आहे. ते गेल्यानंतर साहजिकच आहे, पक्षांतर्गत नाराजी असतो, परंतु नाराजीचा फटका पडतो असं नाही आणि मला वाटतही नाही की त्याच्यात काही जास्त फटका पडेल असं. सुरेशजी, ज्या पद्धतीने तिरंगी लढत भिवंडीमध्ये दिसते त्या पद्धतीने